एक गोष्टीचा आनंद मला नेहमी होतो. कोणता पदार्थ मला चांगला बनवता येऊ किंवा नाही येऊ, पण मला जे आवडतं ते मी खूप चांगल्या पद्धतीने बनवून खाते. ते म्हणजे पावभाजी. कमीत कमीत वेळेत आणि सोप्या पद्धतीनं ही पावभाजी तयार होते. तर चला स्टार्ट करूयात. कुकरमध्ये तेल, जिरे, पावभाजी मसाला, टमाटा पहिला परतून घ्यायचं. त्यामध्ये बाकीचे सगळे व्हेजिटेबल्स टाकायचे आणि 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता गॅसवर कढई ठेवते. तेल टाकायचं, मग बटर टाकायचं. बटर पहिला टाकलं की बटर करपतं, त्यामुळे पहिला तेल टाकूनच बटर टाकायचं. त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट, शिमला मिर्च, कांदा मस्त परतून घ्यायचा. त्यामध्ये कोथिंबीर, धनेची पावडर, कस्तुरी मेथी, लाल मिरची टाकून मस्त फ्राय करून घ्यायचं आणि पावभाजीच्या मॅशरच्या साहाय्यानं त्याला चांगल्या पद्धतीने मॅश करून घ्यायचं. हॉटेलसारखा टेस्ट पावभाजीला येण्यासाठी एकच गोष्ट आपल्याला करायची आहे, ती म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं पावभाजीला आपल्याला मॅश करायचं आहे. आपण मॅश करताना कंटाळपणा करतो, त्यामुळे आपली जी पावभाजीची टेस्ट आहे ती बाहेरसारखी येत नाही. पण आपण जितक्या चांगल्या प्रकारे त्या पावभाजीला मॅश करतो, तितकंच चांगलं टेस्ट त्या पावभाजीला येतं. मी तर जवळपास अर्धा तास या पावभाजीला मॅश केलेला आहे, त्यामुळे इतक्या चांगल्या प्रकारे ती दिसते. खायलाही खूप छान लागते. म्हणून पावभाजीचं असली रहस्य काय असेल तर ते मॅश करणंच आहे. तर आता मी पॅनमध्ये माझे 2 पाव जे आहेत ते मस्त बटरमध्ये भाजून घेते आणि मस्त पावभाजी घेते. तर तुम्हाला कशी वाटली माझी पावभाजी नक्की सांगा आणि चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा. बाय.